धर्मस्वातंत्र्य अधिनियम हा अंमलात आलेला आहे. त्यानंतर ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्येच एक आशेचा किरण म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या कायद्याला आव्हान करण्यासाठी हायकोर्टामध्ये जाण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणी कोणत्या देवाला मानावे हा काही सरकारच्या परवानगीचा विषय नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्व डेलिगेशन बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी आलो आणि सविस्तर त्यांच्याशी चर्चा झाली की कशा पद्धतीने ते आम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायद्याविषयी काय गोष्टी आहेत आम्ही थोडं चर्चा केली त्याविषयी. आणि खूप सुंदर अशा पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. तर आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये एक आम्ही पाहतो की हा कायदा आल्यानंतर आतापर्यंत कोणीही अशा पद्धतीने एक पॉलिटिकल पार्टी म्हणून आव्हान करण्यासाठी कोणी पुढाकार नाही घेतला. तर आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी ह्या पाऊल पुढे उचललेलं आहे याला आव्हान करण्यासाठी आणि नक्कीच आम्हाला त्यामध्ये यश मिळेल आशा बाळगतो.